महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे सध्याचं प्रमुख पीक मानलं जातं. कारण या पिकाचा पेरा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शेतकरी याला पहिली पसंती देतात आणि सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात पेरण्यापासून काढणीपर्यंत. यामध्ये सोयाबीनची पानं पिवळी पडणे ही एक महत्त्वाची समस्या आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर सोयाबीनचं योग्य वेळी आपण पानं पिवळी पडली असतील तर नियोजन करणं आवश्यक आहे. अन्यथा सोयाबीनची पानं हिरवी असेल तरच आपल्याला उत्पादन भेटतं, नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे भोगावं लागतं. कारण हिरवी पानं असतील तर ते काय करतात, त्याचं स्वतःचं अन्न फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे तयार करत असतात. त्यामुळं पानं हिरवी ठेवणं गरजेचं आहे. आता मी यामध्ये पानं पिवळी पडण्याची 5 प्रमुख कारणे आपल्याला इथं सांगणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करणं अपेक्षित आहे. पहिलं कारण जे आहे ते नायट्रोजनची कमतरता होणे. तर त्यासाठी ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस रायझोबियम जीवाणूची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तसेच आपण खताची जी मात्रा देतो त्यामध्ये एकरी आपण 1 बॅग 20-20-013 आणि त्यासोबत जर 15 किलो युरिया जर या जास्तीचा दिला तर पाने पिवळी पडण्याची समस्या ही बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जी येते ती येणार नाही. जरी आली तरी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस पिवळी पानं पडलेली असतील तर 100 ते 150 ग्राम नत्र म्हणजे युरियाची फवारणी करावी आणि त्यासोबत जर एखादं टॉनिक असेल, एखादं अमिनो ॲसिड असेल तर त्याची फवारणी करावी. जेणेकरून हे नत्राची कमतरता ही कमी होऊन पानं जी आहेत हिरवी बनतील आणि अन्नद्रव्य तयार व्हायला सुरुवात होतील. दुसरं कारण आहे लोह म्हणजेच आयर्न, ज्याला आपण फेरस म्हणतो. तर याची कमतरता जर तुम्हाला भरून काढायची असेल तर 0.5% फेरस सल्फेट आणि 0.25% लाईम याची फवारणी स्थानिक कृषी शिफारशीनुसार आपण नक्कीच करावी. तिसरं जे कारण आहे ज्यामुळं पानं जी आहेत ते पिवळी पडतात ते म्हणजे शेतांमध्ये पाणी साचणं ही एक गंभीर समस्या आहे. तर ज्यावेळेस शेतामध्ये सतत पाणी साचत असतं त्यावेळेस मुळं जी आहेत हे कुजतात. त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळं ते अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाहीत आणि झाडं पिवळे पडायला लागतात. तर यावेळेस आपण सरीवरंबा ही पद्धत चांगली आहे पेरणी करायची. नसेल केली तर पाणी साचले तर त्याला लगेच काढून द्यावे आणि थोडासा युरिया आपण छिडकावा. तिसरं जे आहे हे वेगवेगळे रोग येत असतात त्यामुळेही पानं पिवळी पडतात. रोग आल्यावर मुळं कुजतात आणि झाडांची वाढ थांबत असते. तर योग्य वेळी आपण बुरशीनाशके व कीटकनाशके याचा वापर केला तरी ही समस्या आपल्याला दूर होताना दिसून जाईल. त्यानंतर चौथं जे कारण आहे हे सोयाबीनमध्ये वेगवेगळे अन्नद्रव्य ज्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो. तर याच्यामध्ये सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, असे वेगवेगळे झिंक असेल, बोरॉन असेल, तर हे वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्सची आपण फवारणी वेळोवेळी ज्यावेळेस आपण कीटकनाशके आणि विविध बाकीचे बुरशीनाशके फवारत असतो त्यावेळेस आपण हेही द्यावे. जेणेकरून आपल्या सोयाबीनमध्ये पाने पिवळी पडणार नाहीत आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढेल.